या साप्ताहिकाच्या रूपामध्ये मात्र त्यांनी सध्याच्या स्थितीवर आपल्या व्यंगचित्रांमधून भूमिका मांडली आणि तिथेच न थांबता पुढे जात असताना 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली। समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असणारा महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे। महाराष्ट्रात सुविधा आहेत परंतु मराठी माणूस दुविधेत आहे। महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार आहे। महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे। महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रात अपमानित होतो आहे। हेच डोळ्यासमोर ठेवलं आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली। पहा, तदनंतरचा कालखंड बदलला गेला। शिवसेना नावाच्या रोपट्याचं वटवृक्ष होताना आपण पाहिलंय आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यशस्वीपणे महाराष्ट्राला एका योग्य दिशेने घेत जाताना पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर निखिल पारवे महाड तालुक्यातील बिरवाडी गावचा सितारा, तर दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातील माणगावचा खेळाडू शुभम जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। आज उद्या दोन्ही दिवस व्यावसायिक खेळाडूंची पावलं गोरेगावच्या या आर्य भास्कर क्रीडांगणाकडे पाहायला मिळतील। याच मैदानात जर पाहिलं तर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा देखील या मैदानात पाहायला मिळाली होती आणि अलीकडच्या कालखंडामध्ये सर्वांच्या नजरा या आर्य भास्करच्या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळत असतात। अतिशय सुंदर क्रीडांगणावर टेनिस बॉलची आमच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना खूप कमी वेळा अशी संधी मिळते जी लेदर बॉलच्या विकेटवर या सुंदर हिरवळीवर मॅच खेळण्याची। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परी 11 डोंबोली अर्थातच सँडी एसपी मुंबई महाराष्ट्रातील एक मातब्बर टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे। ठाण्याचा वेगवान तेज तर्रार गोलंदाज रवी बुंबक याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। तर पाहूया मानगाव स्टार शुभम जाधव आणि महाड बिरवाडीचा नामवंत खेळाडू निखिल पारवे। शुभम जाधव स्ट्राइकवर, नॉन स्ट्राइकला निखिल पारवे, तर गोलंदाजीसाठी रवी बुंबक फ्रॉम ठाणे येताना पाहायला मिळतील। आज जर पाहिलं तर असंख्य अशी कामं आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। झोपडपट्टी वासियांसाठी घरांची संकल्पना असेल, झुणका भाकरीची असेल, मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर बॉम्बेचं मुंबई करणं हे देखील असेल। अशी एक ना अनेक कामे मात्र हिंदू हृदय सम्राटांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि म्हणूनच की काय जगातील कितीही मातब्बर व्यक्ती येऊ देत, मग अगदी मायकल जॅक्सनचंच उदाहरण घ्या ना, मातोश्रीवर साहेबांची भेट घेणं त्यांनी देखील टाळलं नाही। तर अशा साहेबांच्या असंख्य अशा आठवणी आणि त्यांना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि या पुढील 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला आपण पाहणार आहोत। स्पर्धेला सुरुवात होते पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, दुसऱ्या षटकात 3 खेळाडू बाहेर असतील। स्पर्धेला सामन्याला नवे तर टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते। गोरेगावच्या आर्य भास्कर क्रीडांगणामधून टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट। पावसाळ्याचे 4 महिने, 4 महिन्यात रबर बॉलचं क्रिकेट आम्ही खेळलो, परंतु आम्ही आता टेनिस बॉलच्या क्रिकेटकडे वळताना पाहायला मिळत आहे आणि या हंगामाला सुरुवात तर पहा मंदिराची कवाडं तर उघडी झालीच, परंतु आता क्रिकेटचे दरवाजे देखील उघडे होत आहेत। सुरू होत आहे क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा जल्लोष गोरेगाव नगरीमध्ये। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार, बॉल सीमा रेषा पार, चौकार। काय फटका खेळलाय पहिल्याच बॉलवर। मी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील माणगाव पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा शुभम जाधव तर पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय। सिक्सरच्या बॉलने स्पर्धा खेळली जाते आणि सिक्सर केव्हा येणार याची देखील आम्ही वाट पाहणार आहोत, परंतु सुरुवात तर मात्र शुभम जाधवच्या चौकाराने झाली। रवी बुंबकच्या वेगाचं उत्तर शुभम जाधवच्या बॅटने दिलंय। पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करून मात्र सर्व खेळाडू मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत। हो, या वेळेला गलीच्या दिशेने मात्र स्टीअर केलं, ढकलला हा चेंडू। चांगल्या ठिकाणी चेंडू होता, हेच करावं लागतं, खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर चांगल्या चेंडूला सन्मान देखील द्यावा लागतो। क्रिकेटच्या खेळाचं हे गमक आहे, क्रिकेटच्या खेळाचं हे सूत्र आहे। आज तेच आपण या ठिकाणी पाहत आहोत। 5 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते। स्ट्राइकवर जर पाहिलं तर आता निखिल पारवे येताना पाहायला मिळतील।
महाड तालुक्यातील बिरवाडीचा हा खेळाडू आपल्याला फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. मागील हंगाम जर पाहिला तर निखिल पारवेने अक्षरशः गाजवला. मेहर 11 टेम्पल संघासाठी खेळताना देखील निखिल पारवे मागील हंगामामध्ये पाहायला मिळाले. परंतु या हंगामात कशा प्रकारची कामगिरी होते, कारण सर्व संघांसाठी टेनिस बॉल आता 4 महिने कोणी दूर होते या खेळाडूपासून. म्हणजे पहिली स्पर्धा म्हणजे पहिले 1-2 स्पर्धा आव्हान नक्कीच असतं. यावेळेला फटका फसलाय. टप्पा पडल्यानंतर चकित झाले आणि निखिल पारवे यांना माघारी रस्ता दाखवलाय गोलंदाज रवी भुंबक यांनी. तर धन्यवाद. आज डॉक्टर निलेश पावसकर सर देखील आम्हाला अतिथी म्हणून लाभले आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून देखील मग शिवाजी वाडकर साहेब, त्याचबरोबर निलेशजी पावसकर साहेब आणि सुनीलजी थळे आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यांच्या शुभ हस्ते पहिला धक्का तर बसतोय. सुरुवात पहा किती चांगली झाली होती. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कुठेही न खसता प्रॉपर लेंथवर येण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून म्हणजे रवी बुंबकडून झाला. यानंतर अकूट टप्प्याचा चेंडू त्याला फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. मॅन फ्रॉम पोलादपूर, गाव आहे साखर, नाव आहे संदीप कदम, येतोय चौकार. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. संदीप कदम ज्यांनी पोलादपूर तालुक्याला टेनिस क्रिकेटच्या नकाशावर आणलं. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील पोलादपूरचा झेंडा घेऊन संदीप कदम आणि कल्पेश मोहिते हे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दडपण येऊ द्यायचं नाही, धावसंख्या सुरू ठेवायची. 5 ओव्हरची मॅच आहे, दमखम तर दाखवायचा आहे. हा प्रयत्न संदीप कदम संघनायक, जबरदस्त क्रिकेट गेली कित्येक वर्ष मुंबईतील देखील मातब्बर संघांसाठी संदीप कदम यांच्याकडून आपण पाहिलंय. यंगस्टार पोलादपूरसाठी यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत, कॅच सुटली जाते. एक धाव तर घेतली जाईल आणि दुसरीही धाव घेतली जाते. कॅचेस विन द मॅचेस संधी तर निर्माण झाली होती संदीप कदम यांना बाद करण्याची, परंतु कॅच सुटली जाते. त्याचा पडसाद कसे पडतायत यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण पाठीमागे जात कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते. सर्कलच्या वरून चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करत होता. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, परंतु 2 धावा तर नक्कीच मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा. चांगली सुरुवात आहे. एक विकेट जरूर माघारी परतली आहे संदीप कदम. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने प्रयत्न आणि पुन्हा कॅच सुटली जाते. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला संदीप कदम. आज 2 बॉलवर तिसऱ्यांदा जीवदान मिळते संदीप कदम यांना. 2 कॅच सुटल्या, आता रनआउटही होता होता राहिले आणि पहिलं षटक जर पाहिलं तर 1 विकेट माघारी परतली आहे पोलादपूर संघाची. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. धन्यवाद मित्रांनो. आता आपण एक सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. मी सन्माननीय सुनील थळे साहेब यांना विनंती करणार आहे, आज आपल्यामध्ये उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय सुहास वाडकर साहेब त्यांचा आपण एक सन्मान चिन्ह देऊन येथे गौरव करायचा आहे. श्री स्वामी समर्थ फेडरेशन आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 या क्रिकेटच्या रणधुमाळीला एक 5 मिनिटापूर्वी सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक झालेलं आहे आणि यंगस्टार पोलादपूर आणि परी 11 डोंबिवली सँडी SP यांच्यामध्ये एक रंगतदार लढत तुम्ही बघत आहात. तर पहिला सत्कार जो आपण करणार आहोत उपमहापौर साहेबांचा. मुंबईच्या प्राण प्रश्नांची जाणीव असणारे उपमहापौर आपल्याला भेटलेले आहेत, हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. म्हणजे मला इथे कुठेतरी निलेशजी खरंच म्हणजे तुम्हाला सलाम आहे. यू आर लॉयल टू युअर प्रोफेशन. ॲडव्होकेट सुहास वाडकर साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन मी विनंती करणार आहे सन्मान्य सुनील थळे साहेब जे स्वतः आर्ट डायरेक्टर आहेत आणि श्री स्वामी समर्थ फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. सुहासजी, सुहास नावामध्येच हास्य आहे. आपण नेहमी हसत राहावं, मुंबई महानगरपालिकेची सेवा तुम्ही करीत राहावी आणि पुढे खूप मोठे उद्दिष्ट गाठावे अशा आम्हाकडून लक्ष शुभेच्छा.
त्याचप्रमाणे ॲडव्होकेट निलेश पावसकरजी ज्यांनी स्वतः बाळासाहेबांसोबत काम केलं आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन काम केलं. ॲडव्होकेट निलेश पावसकरजी, तुमचा सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्येष्ठ क्रिकेटपटू रमेश नार्वेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार, हा यथोचित सत्कार सुनील धळेसाहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. जयेश दादरकर याचा आता आपण सत्कार करणार आहोत. व्हॉट अ ग्रेट क्रिकेटर इज. आणि जयेश, तुला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. तर परत एकदा आता आपण सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी चंद्रकांत शेटेकडे जाणार आहोत. सुहास वाडकर साहेब, आपला खूप खूप आभार. ॲडव्होकेट निलेश पावसकरजी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. ॲडव्होकेट सुहास वाडकर साहेब आणि ॲडव्होकेट निलेश पावसकरजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. पाहुणे आपली रजा घेत आहेत, व्यस्त शेड्यूलमध्ये ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमचे अजून एक गोरेगावचे चांगले मित्र नितीन घोरपडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. नितीन घोरपडे हा सुद्धा चांगला लेदर क्रिकेटपटू आणि टेनिस क्रिकेटपटू, मॅचलेस संघासाठी भरपूर वर्ष जो खेळला, त्याचं हार्दिक स्वागत आहे. तर परत एकदा जाऊया चंद्रकांत शेटेकडे. धन्यवाद. धन्यवाद हरीश सर. परंतु मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक मोठा धक्का बसलाय पोलादपूर संघाला. संदीप कदम शेवटच्या षडापर्यंत डिसाईड करू शकले नाही. हा बॉल कव्हर्सला खेळायचा, कदाचित त्या प्रयत्नात ते प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये खूप चांगल्या पद्धतीची कॅच घेतली गेली. पहिला धक्का बसला आणि त्यानंतर हा दुसराही धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यंगस्टार पोलादपूर संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव यांची साथ देण्यासाठी पोहोचलेले आहेत अभिजित जाधव. अब्बू, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. घाटकोपर पंतनगरसाठी देखील खेळताना आपण पुजारी टायगर्सला देखील त्यांना खेळताना पाहिलंय. मूळचे पोलादपूर तालुक्यातील ते खेळाडू आहेत. पळचिल गावचे नितीन घोरपडे उर्फ डॉन हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहत आहेत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत असेल. तर जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी इम्रोज पुन्हा एकदा आपली गोलंदाजी घेऊन सज्ज होतात गोलंदाजीसाठी. पहिली मॅच आपण या ठिकाणी या स्पर्धेतील पाहत आहोत. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ढकललाय पॉइंटच्या दिशेने, मात्र या चेंडूला ढकललं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाते ती 15 धावांवर. पहिल्या षटकात जर पाहिलं तर आक्रमण होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात जर पाहायला मिळाली तेच सुरुवात होताना पाहायला मिळाली. परंतु संदीप कदम यांची विकेट गेल्यानंतर धावसंख्येचा आलेख थोडासा खाली येताना पाहायला मिळाला. परंतु त्याला आणखी पुढे घेऊन जाणं देखील तेवढंच गरजेचं आहे. एक चांगलं आव्हान, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील जर पाहिला तर तेवढाच बलवान आहे. आणि कारण या टीम मध्ये देखील जर पाहिलं तर नामवंत खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने या चेंडूला खेळून काढलं जातं, परंतु तिकडे आहेत अख्तर शेख चेंडूवर येत आहेत. 1 धाव तोपर्यंत मिळेल. कमी गतीने चेंडू टाकला होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने 16 वर जाते. ओव्हर नंबर दुसरी. पोलादपूर तालुक्याची ग्रामीण क्रिकेट असोसिएशन देखील स्थापन झाली आणि तदनंतर पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट देखील हळूहळू विकसित होऊ लागलं. आणि हे होत असताना पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच पुढे जाईल. टप्प्याचा बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एका धावेमध्ये परावर्तित करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 17 धावांवर. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. इम्रोज त्याचसाठी ओळखले जातात. गतवर्षी जर पाहिलं तर बिग बॅश या स्पर्धेमध्ये दुचाकी मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात याच खेळाडूने मिळवली होती. परंतु पाहूयात या हंगामात कशा प्रकारची सुरुवात. प्रत्येक जण एक नवी आशा, नवी उमेद, नवा जोश घेऊन दाखल झालाय गोरेगावात. हो, काय वेगात चेंडू टाकला, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. या चेंडूचं काय गोलंदाजी करतोय. आणि पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या पोलादपूर टीमचं होतं, तर दुसरं षटक परी 11 डोंबिवली एसपी टीमचं आहे. आणि या षटकात देखील जर पाहिलं तर केवळ 4 धावा आल्यात. वाह, काय गोलंदाजी होते. तर रणनीती आता पाहूयात कशा प्रकारची यानंतरच्या कालखंडामध्ये पाहायला मिळते. गोरेगाव नगरी, स्वप्ननगरी, चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. गोरेगाव नगरी
खूप चांगल्या पद्धतीने या गोरेगाव नगरीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहतो. खूप सारी मैदानं या गोरेगावमध्ये पाहतो. खूप सारे संघ या मैदानात आपण पाहतो. गंगाधर इंगोले गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. नवी मुंबईचा हा गोलंदाज, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत गंगाधर इंगोले. तर समोर जर पाहिलं तर अभिजित जाधव आणि शुभम जाधव, हे दोन जाधव कशा प्रकारे इंगोलेंचा सामना करतायत तेच या ठिकाणी पाहायचं आहे. 2 षटकात 17 धावा धावफलकावर, अजूनही 3 षटक आहेत. पाहूया या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. हिंदू हृदय सम्राट चषक आपण पाहत आहोत. असंख्य आठवणी बाळासाहेबांच्या, त्यांना देखील उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच करणार आहोत. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जिकडे बसाल अंतर ठेवून बसायचं ही विनंती असणार आहे. मास्क परिधान करून बसायचं ही विनंती आपल्याला असणार आहे. श्री स्वामी समर्थ युथ फाउंडेशनचं देखील आम्ही कौतुक करू. आमचे मित्र किशोर हांडे आणि त्याचबरोबर सर्वच स्वामी समर्थ युथ फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि गोरेगावचं नाव करण्यासाठी सज्ज आहेत. गंगाधर इंगोले यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचे खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 ने पुढे जाते. tenniscricket.in वर ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. ती टीम देखील या ठिकाणी या लाईव्हचं काम करते. प्रशांत मयेकर, त्याचबरोबर मदन देशमुख पंचांच्या भूमिकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर ख्यातनाम पंच आणि आमचे मित्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दिनेश म्हात्रे सर स्वतः पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, आतापर्यंत जर पाहिलं तर शुभम सुरुवात तर चौकाराने केली आहे. धडाकेबाज माणगावचा स्टार खेळाडू आहे, परंतु मुंबईच्या गोरेगावमध्ये पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेला बिग हिट, आखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. वा, पुल केलाय आणि वाट पाहत होते अशा प्रकारच्या चेंडूची. आणि पहा, सीमारेषा जर पाहिलं तर तेवढी मोठी नाहीये, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी उचलला जातोय. षटकार घोषित केला जातोय पंचांकडून. आक्रमण म्हणजे विकेट गेल्याचं दडपण येऊ द्यायचं नाही, आक्रमण चालू ठेवायची ही रणनीती शुभम जाधव. कारण यासाठी अगदी सकाळी लवकर प्रवास करत इथपर्यंत ही टीम पोहोचली आहे आणि ते या ठिकाणी दाखवत आहेत. मिड विकेटच्या दिशेने जे झाड आहे त्या झाडाला चेंडू लागला तर षटकार असणार आहे, अगोदर दोन्ही टीमला देखील सांगितलेलं आहे. यावेळेला देखील प्रयत्न तर मोठा फटका खेळण्याचा होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 धाव त्या ठिकाणी घेतली. चेंडूची फेक, वा, अतिशय उत्कृष्ट किशन देवेंद्र. आणि एका धावेने जर पाहिलं तर गंगाधर इंगोले, अभिजित यांच्यासाठी यावेळेला मात्र चांगलं कमबॅक करतायत. 1 षटकार आला, तदनंतर नॉनस्ट्राईकला पाठवलं त्या फलंदाजाला आणि आता मात्र एक वेगवान चेंडू गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून अभिजित जाधव अब्बू यांच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक मोठी स्पर्धा, मोठा मंच, हंगामातील पहिली लाख मोलाची स्पर्धा मुंबई नगरीतील. यावेळेला गती कमी केली होती या चेंडूची, ऑन साइडच्या दिशेने खेळले. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, परंतु त्या अगोदर बॉल पुढे पडतोय आणि 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते 27 धावांवर. थोडीशी गती कमी केली होती, बॅटचा फ्लो थोडासा वेगात गेला होता, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाही, परंतु कॅचही होऊ शकली नाही कारण क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते. अभिजित जाधव, एक मोठा मंच आहे त्यांच्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी देखील चालून आली आहे. यावेळेला अधिक वेगात, मागील चेंडू जर पाहिलं तर थोडासा कमी गतीने टाकला, यावेळेला चेंडू थोडासा जास्त वेगात टाकला आणि पर्यायाने निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 27, कारण या षटकात 10 धावा आल्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 13, दुसऱ्या षटकात 17 वर धावसंख्या आणि या षटकात 27 वर, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर. तर
क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई कप येणाऱ्या कालावधीमध्ये मुलुंडला आपल्याला पाहायला मिळेल सचिन कदम यांच्या माध्यमातून. येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा ती भेटीला येते. बिग बॅश स्पर्धा सुरतला आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर देहू रोड या ठिकाणी देखील राष्ट्रवादी चषक एक मोठी स्पर्धा उमेश नायडू यांची मोठी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या अशा सांगीम प्रीमियर लीग देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. धर्मवीर चषक नवी मुंबईला एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पोलादपूर प्रीमियर लीग भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतील. तर इम्रोज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. मुरबाडला देखील एक मोठी स्पर्धा धडाकेबाद चषक येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ही देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. असा मोठा क्रिकेटचा हंगाम आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस त्याला पाठवलंय, परंतु राहुल जोगड्या त्या ठिकाणी आले होते, परंतु त्यांना चकवा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. या चेंडूवर चौकार वसूल केला जातो. शुभम जाधव आक्रमकता धारण केली आहे शुभम जाधवने. याही वेळेला थोडंसं गती परिवर्तन होतं, ते हेरलं. लोअर फुलटॉस बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. आता ही जी 2 षटकं आहेत ती मात्र हाणामारीची षटकं आहेत. या 2 षटकात किती रन येणार तेच खूप महत्वाचं आहे याही वेळेला. परंतु राहुल जोगाड्या त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव घेतली जाईल. डीप मिड ऑन या दिशेने मात्र ते येताना पाहायला मिळाले. काऊ कॉर्नरच्या दिशेने येताना पाहायला मिळाले. या अगोदर ते अयशस्वी झाले होते, परंतु यावेळेला यशस्वी होत आहेत. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणि स्कोर जर पाहिला तर 32 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतील. मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. रबर बॉल तर यावर्षी थोडंसं उशिरा रबर बॉल चालू झालं, परंतु बऱ्याचशा स्पर्धा मोठ्या कमी पाहायला मिळाल्या, परंतु बऱ्याचशा स्पर्धा प्रत्येक उपनगरात पाहायला मिळाल्या. आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टेनिस बॉल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम असाच बहरत पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि मोठमोठ्या स्पर्धा, परंतु सुरुवात कशी होते तेही तेवढंच महत्वाचं आहे. हंगामाची सुरुवात कोणता संघ जिंकून करणार हे यासाठी मुंबईकर आणि गोरेगावकर देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळेला कुटप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही अभिजितकडून, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात यशस्वी झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 33 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. इम्रोज चौकाराने सुरुवात झाली जरूर, परंतु तदनंतर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल संदीप कदम यांचं. मुंबईतील चांगले क्रिकेट खेळलेत, पुण्यातील चांगले क्रिकेट खेळलेत, परंतु मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय, मला माझ्या तालुक्यासाठी काहीतरी करायचंय, मला माझ्या भागातील खेळाडूंसाठी काहीतरी करायचंय, हे ध्येय त्यांनी घेतलं आणि पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच ते करताना पाहायला मिळत आहेत. म्हणून जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. नोकरी सम्राट संदीप कदम यावेळेला कमी गतीने, परंतु फुलटॉस होता, त्याला खेळलं समोरच्या दिशेने. तिकडे आहेत किशन देवेंद्र. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या पद्धतीने पहिलाही चेंडू एवढ्याच कमी गतीने आणि लोअर फुलटॉस होता, परंतु त्याला चौकारात कन्वर्ट केलं. यावेळेला वेटिंग मध्ये नव्हते कमी गतीच्या चेंडूवर, परंतु 1 धाव तर घेतलीये. स्कोर जर पाहिला तर झालाय 34. इम्रोज खान ठाण्याचे हे गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतात. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. किशन स्वतः पहिले थोडेसे स्किड झाले, परंतु चेंडूवरची नजर त्यांनी सोडली नाही आणि कॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी घेतली. विकेटचं पतन. किशन देवेंद्र कॅच घेतली जाते. खूप चांगल्या पद्धतीने कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आणि अभिजित जाधव अबू बादूर माघारी परतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कल्पेश मोहिते, पोलादपूर तालुक्याचा पोलाड म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू, रायगड प्रीमियर लीग मध्ये दमखम दाखवण्यासाठी ते देखील सज्ज झालेले आहेत. विचुंबे संघाकडून खेळतील. तर पाहूयात, शुभम जाधव तर एका बाजूने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत कल्पेश मोहिते. या वेळेला आक्रमण, हल्ला, आणि हा हल्ला आहे 6 धावांचा. क्या बात है शुभम.
छा गए. माणगावचा स्टार फलंदाज मुंबईचं गोरेगाव गाजवतोय. नाव आहे शुभम जाधव. वाह, धाव संख्या बघता बघता 40 वर जाऊन पोहोचली. एका बाजूने खिंड किल्ला लढवतोय तो म्हणजे शुभम जाधव. 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत शुभम जाधव. आणि धाव संख्या बघता बघता 40. आता मात्र हीच उत्कंठ आहे शेवटच्या ओव्हरमध्ये रन किती येणार. 10 पेक्षा आतमध्ये किंवा 10, 15, 20 जेवढ्या जास्त येतील त्या पोलादपूरला हव्यात, परंतु त्या कमी राहतील याची काळजी डोंबिवली म्हणजे सँडी एसपी देखील घेताना पाहायला मिळतील. परी 11 डोंबिवली चंदनदादा भगत डोंबिवलीचे जे उद्योजक आहेत त्यांची ही टीम आपण पाहतोय. सँडी एसपी दादर या नावाने देखील खेळताना पाहायला मिळते. मग मंगेश गाडी, दिनेश यादव यांचं देखील, राजा पाटील यांचं देखील या टीमसाठी योगदान आपल्याला पाहायला मिळतं. सचिन कदम यष्टांच्या मागे मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सँडी याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंधार गुरव, ओमकार देसाईला देखील आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. अख्तर शेख यांना देखील आपण ऍक्शन मध्ये या टीम मध्ये पाहणार आहात. किशन देवेंद्र देखील पाहायला मिळणार आहेत. तर एक चांगली स्टारकास्ट. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा या परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे रायगड जिल्ह्याचं जे दक्षिण टोक आहे त्या परिसरातील देखील खेळाडू पाहायला मिळतील. बॅट गोलंदाजीसाठी राहुल जोगाडिया. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. ज्यांना मी नेहमीच टेनिस क्रिकेटमधील नन्हा मुन्ना जादूगार म्हटलंय. गेली कित्येक वर्ष आता तेही खेळत आहेत. बघता बघता मागील 13-14 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आता राहुलला देखील झाली आहेत. आणि परंतु समोर कल्पेश मोहिते आणि गोलंदाजीसाठी राहुल जोगाडिया. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्लिपच्या दिशेने कॅच सुटली जाते आणि त्याचा फायदा नक्कीच बॅटिंग करणाऱ्या पोलादपूर टीमला होईल, कारण एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे 41 वर जाते यंग स्टार पोलादपूर. ओमकार घाडगे, त्याचबरोबर मंगेश बेलोसे, त्याचबरोबर मंगेशजी बेलोसे जे यंगस्टारचे सर्व आहेत. अंकुजी कुमटेकर हे देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत. जगत मॅचच्या दिशेने सर्वांच्या नजरा शुभम कशा प्रकारची कामगिरी करणार त्यावर सर्वांच्या नजरा आहेत या षटकामध्ये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल फिरक येतोय आणि अगदी हीच खासियत आहे या गोलंदाजाची. राहुल जोगाडिया बॉलला वळण, मग खेळपट्टी पहा, मैदानावर गवत आहे तरी देखील त्याही ठिकाणी बॉलला वळवण्याचा प्रयत्न ते करतायत. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. राहुल जोगाडिया मी या संघात का आहे टाकून देत आहेत. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नियोजनबद्ध गोलंदाजी करतायत. बॅट्समनचा स्टान्स पाहतायत आणि त्या दृष्टीने त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत शुभम. या वेळेला एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 43 धावांवर. शुभम जाधव एखाद्या मोठ्या फटक्याच्या अपेक्षेत नक्कीच असणार आहे आणि धावसंख्येला 50 पर्यंत कसं न्यायचं ही नक्कीच या ठिकाणी हे त्यांचं ध्येय असणार आहे. परंतु समोर जर पाहिलं तर या शेवटच्या षटकात नियंत्रित गोलंदाजी राहुल जोगाडिया यांनी केली आहे. श्रीलेवन चेंबूरला देखील खेळताना त्यांना आपण पाहतो. हो राहुलने पुन्हा एकदा चेंडूला गर 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 वळवलं. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ओमकारच्या आणि पहा प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकला. काही वेगात टाकले, काही पुढे टाकले, काही थोडेसे पाठी टाकले, काही बॉल वळवले, जास्त वळवले. ही खासियत आहे, ही विविधता तुमच्याकडे पाहिजे क्रिकेटमध्ये आणि ती राहुल या ठिकाणी अधिकाधिक प्रगल्भ होताना पाहायला मिळत आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 43-44 धावांची आवश्यकता. राहुलचं करावं तेवढं कौतुक थोडं, कारण महत्वाचं षटक केवळ 3 धावांचं टाकलंय. मुंबईचा हा गोलंदाज सगळ्यांची मनं जिंकून घेतोय. शेवटच्या षटकात केवळ 3 धावा देत नन्ना मुन्ना फिरकीच्या जादूगाराने आपली जादू दाखवली. 43 वर थांबवलं. 44 धावांची आवश्यकता. परंतु ह्या क्रिकेटचा खेळ आहे, एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभी राहिली आहे.
रविकांत मॉन्स्टर विरुद्ध दहिसर बॉईज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. रविकांत आणि दहिसर बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी. हा, टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि या स्पर्धेतील पहिला डाव जर पाहिला तर दोन्ही टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. उत्तरार्धात राहुल जोगाडेची चांगली गोलंदाजी, इम्रोज खानचं ते पहिलं दुसरं षटक ते देखील लाजवाब राहिलं. संदीप कदम यांची आतषबाजी सुरुवात. खऱ्या अर्थाने शुभम जाधव हा पोलादपूरच्या डावाचा नायक राहिला. उत्तरार्धात जर पाहिलं तर राहुल जोगाडेने थोडंसं बंधनं त्यांच्यावर घातली, परंतु एक सन्मानजनक स्थितीपर्यंत तर नेलंय. कारण धावसंख्या जर पाहिली तर 44, म्हणजे सुरुवातीला काही विकेट्स आल्या तर 44 मध्ये देखील फाईट होऊ शकते. कारण पहिली मॅच आहे, मैदान खेळपट्टी थोडीशी ओली आहे, त्याचा फायदा गोलंदाजांना देखील होतोय. परंतु हा पहिला डाव आहे, पहिला डाव झालाय. आता दुसऱ्या डावाला या ठिकाणी काही क्षणातच सुरुवात होताना पाहायला मिळेल. रविकांत मॉन्स्टर आणि त्याचबरोबरीने विनंती असेल दहिसर बॉईज, चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे. विपिन भाई आपलं स्वागत आहे, शुभेच्छा देखील आपल्याला असतील टॉस करण्यासाठी. विपिन भाई, रविकांत स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पहिला डाव तर संपलाय आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी घेऊन जाईल माझे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक आणि टेनिस क्रिकेटचा आवाज अगदी आखाती देशांमध्ये देखील जो घुमला, व्हॉइस ऑफ इंडिया, शब्द संपत्तीचं भांडार, हरीश पांड्या सर. सुस्वागतम. श्री स्वामी समर्थ फेडरेशन आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज सुबह इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह हुआ और पहले मैच की शुरुआत हो चुकी है. ये प्रतियोगिता खेली जा रही है आर्य भास्कर मैदान, दिंडोशी, गोरेगांव पूर्व में. पहला इनाम है 1 लाख रुपए और दूसरा इनाम है 50,000 रुपए और ट्रॉफीज ये दी जाएंगी बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर के लिए, मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए. आज का पहला मुकाबला जिसका टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था रोहित नार्वेकर ने, जो परी 11 डोंबिवली, जहां सैंडी एसपी दादर की टीम को आप देख रहे हैं. और गेंदबाजी इस वक्त करने की जिम्मेदारी है यंग स्टार पोलादपुर महाड़ से आई हुई टीम की. शुभम जादव ने जिस तरह आज बैटिंग की है, एक ही चीज कह सकते हैं, सत्यम, शिवम, सुंदरम और शुभम. क्योंकि शुभम अगर बल्लेबाजी नहीं करता तो इतना अच्छा स्कोर नहीं हो सकता था. और कुछ दिलकश शॉट्स खेलकर शुभम ने इस टूर्नामेंट के आगाज में ही एक अच्छा उदाहरण पेश किया है. अब यहां पर परी 11 डोंबिवली, जहां ओमकार देसाई और संदीप रोहित नार्वेकर आ चुके हैं, तो बाएं और दाएं हाथ के बल्लेबाज को मैदान में उतरता हुआ आप देख रहे हैं. पहले 2 ओवर का पावर प्ले का खेल रहेगा, कंपलसरी चेज है. पावर प्ले के पहले ओवर में फील्डिंग रिस्ट्रिक्शंस रहेंगे, दूसरे पावर प्ले में भी फील्डिंग रिस्ट्रिक्शंस रहेंगे. तो अगले टॉस के लिए मैं यहां पर रविकांत मॉन्स्टर और दहिसर बॉयज, welcome to both the teams, Daisar boys, Daisar and रविकांत मॉन्स्टर्स बैंड्रा. तो आइए टॉस करेंगे इस वक्त जयेश दादरकर.
उनके साथ में रमेश नार्वेकर जी। टेल इज द कॉल। टेल इट इज। दहीसर बॉयज ने टॉस जीता है, क्या डिसीजन है? फील्डिंग। थैंक यू सो मच, विशिंग यू गुड लक टू बोथ द टीम्स। थैंक यू जयेश एंड थैंक यू रमेश। पहला ओवर कर रहे हैं निशी। इस बार बेहतर बॉल थी और बहुत स्टाइलिश अंदाज में उस कवर ड्राइव को अंजाम देते हुए वहां पर रोहित नार्वेकर, और ये लगा चौका। बाएं हाथ के बल्लेबाज जब कवर ड्राइव लगाते हैं उसको देखने का एक अलग मजा होता है, चाहे फिर वो सौरव गांगुली हो, सईद अनवर हो या फिर मैथ्यू हेडन हो या फिर चतुर यानी कि रोहित नार्वेकर। बहुत अच्छे टाइमिंग के साथ उन्होंने शॉर्ट कवर के बाजू से निकाल दिया था। और आउटफील्ड देखिए, रात को बारिश हुई है लेकिन आउटफील्ड अभी भी फास्ट है और तेज निकलती हुई बॉल पावर प्ले में 4 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बगैर किसी क्षति के 46 रनों का पीछा करते हुए परी 11 डोंबिवली सैंडी एसपी पहले बल्लेबाजी करते हुए 45 रन बनाए यंग स्टार पोलादपुर ने। इस बार बहुत कलात्मक अंदाज में ऑन ड्राइव बिल्कुल वी की शक्ल में एहतराम के साथ खेले थे रोहित नार्वेकर। ये बहुत सही तकनीक भी है, चौका लगाओ और सिंगल लेकर स्ट्राइक बदलो, जिस तरह आप टेस्ट क्रिकेट में देखते हैं चौका लगाकर स्ट्राइक को बदलना, और यही अकलमंदी वाला क्रिकेट भी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पर पहुंचा है, 1 पर ओमकार, 5 पर रोहित नार्वेकर उर्फ चतुर। दाहिने हाथ के ओवर द विकेट, और इस बार बहुत ही बढ़िया अंदाज में उल्टा पुल्टा शॉट, और देखना होगा अंपायर के इशारे का इंतजार रहेगा, लेकिन बॉल थर्ड मैन बाउंड्री के बाहर जा चुकी है। अंपायर के निर्णय का इंतजार रहेगा। और जी हां, 6 रन घोषित किए अंपायर प्रशांत मयेकर ने, और ओमकार देसाई कुर्ला का कोहिनूर। स्कोर आगे बढ़ता हुआ 12। जो पावर प्ले में शुरुआत यंगस्टार पोलादपुर के शुभम ने की थी, वही शुरुआत यहां पर रोहित और ओमकार ने की है। निशित एक युवा खिलाड़ी है, समझ रहे हैं मैदान के आसपास के माहौल को, अपने आप को अवगत कराने में लगे, लेकिन पिच इतना बढ़िया है, बहुत ही फास्ट ट्रैवल होती हुई गेंद सिक्सर की। इस बार बेहतरीन कवर ड्राइव और बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर। शुभम जादव ने एक निश्चित चौका बचाया। ओमकार देसाई ने बहुत नजाकत के साथ कवर ड्राइव खेला था, लेकिन अपने बाई और कमर के बल झुकते हुए उस चौके को बचाया, और पहले ओवर को अब यहां पर समाप्त घोषित करते हुए अंपायर प्रशांत मयेकर। स्कोर 13, यानी कि अब जीतने के लिए 33 रनों की दर। सौंपी गई है संदीप कदम द्वारा। पहले ओवर में 2 बेहतरीन शॉट्स हमने देखे, रोहित नार्वेकर और ओमकार देसाई। रोहित नार्वेकर ने जहां कवर ड्राइव लगाते हुए चौका मारा, वहीं पर ओमकार देसाई ने रिवर्स शॉट खेलते हुए थर्ड मैन के ऊपर से सिक्सर की बॉल को मैदान के बाहर भेजा था 6 रनों के लिए।
आज के दूसरे मुकाबले का टॉस वहां पर जीता है दहीसर बॉयज। दहीसर ने और फील्डिंग करने का फैसला किया है। पहले बल्लेबाजी करेगी रविकांत मॉन्स्टर बैंड्रा। इस बार फॉलिंग स्वीप और टप्पा खाती हुई बॉल स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 9-2-11 4 रन। ओमकार देसाई के बल्ले से निकलता हुआ ये फॉलिंग स्वीप। क्या बेहतरीन ओमकार देसाई की खासियत अगर देखें तो हेलीकॉप्टर शॉट है, लेकिन ये फॉलिंग स्वीप उन्होंने लगाया। कृष्णा सातपुते, बंटी पटेल इस तरह के शॉट्स खेलते हैं। इस बार फुल टॉस बॉल थी, केवल उसे दिशा दी अपने बल्ले से और 1 रन हासिल किया। शॉट थर्डमैन की जानिब जाती हुई गेंद और स्कोर को आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 18 पर। स्कोर 18 रन, 46 का लक्ष्य है। कोरेगांव पूर्व स्थित आर्य भास्कर मैदान दिंडोशी में यह प्रतियोगिता खेली जा रही है। शुभम की गेंद स्टेप आउट होकर खेलने का प्रयास, बहुत पहले ही मन बना लिया था, लेकिन शुभम की तारीफ करनी होगी, गेंद को जानबूझकर शॉट रखा था। एक अच्छा गेंदबाज वही होता है जो बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को पढ़े, उसके ट्रिगर मूवमेंट्स को समझे और तुरंत रोहित नार्वेकर के पास ओमकार गए, उनको बताया कि घाई करू नकोस, आपल्याकडे वेळ आहे, शायद ऐसा कहा होगा। स्कोर अभी भी 18 पर रुका हुआ है बगैर कोई विकेट के। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर। 5 ओवर के मुकाबले इस प्रतियोगिता में आप देखेंगे आज। इस बार बिल्कुल चैनल में यॉर्कर रखा था, डायरेक्ट हिट लगाया था वहां पर, लेकिन शायद बल्लेबाज पहुंचने में कामयाब रहे। लेकिन बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण। क्रिकेट में बहुत जरूरी है कि गेंदबाज को क्षेत्ररक्षक सपोर्ट करे। जिस तरह ऑर्केस्ट्रा में गायक को ड्रमर और सिंथेसाइजर वाले साजिंदे सपोर्ट करते हैं, वैसा सपोर्ट यहां पर अपेक्षित था और डायरेक्ट हिट के जरिए वहां पर जरूर थोड़ा बैकफुट पर रखा था। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा है। 19 स्कोर 19 विदाउट लॉस। 27 की जरूरत, दूसरा ओवर। इस बार टाइमिंग सही नहीं था, लेकिन रन जरूर हासिल किया है। ओवरथ्रो के रूप में 1 रन बन सकता था, लेकिन वहां पर बैकअप अच्छा और इसके कारण केवल 1 रन पर रुकते हुए। पर खेल रहे हैं ओमकार। स्कोर 20। स्कोर 20। शुभम की गेंद और ये तो बिल्कुल गोल्फ हिट था, मानो गोल्फ खेला। सड़क पे कड़क जिया गया धड़क, सिक्सर लगाते हुए रोहित नार्वेकर। हाइट कम फाइट ज्यादा और रन बनाने का इरादा, यह है रोहित नार्वेकर। कैप्टन शॉट 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन बगैर किसी नुकसान के। मुकाबला जीतने के लिए अब 18 गेंदों में 20 रनों की दरकार। सो करेक्शन, टारगेट इज 44। सो 18 बॉल में 18 की जरूरत है और मैच बहुत आसान कर दिया है रोहित नार्वेकर ने कप्तान की पारी खेलते हुए। क्या दिलकश शॉट खेला, ऐसा लगा कि फिल मिकेल्सन गोल्फ खेल रहे हैं माया बीच फ्लोरिडा में। टाइमिंग क्या होता है दिखाते हुए, और पिच दरअसल में इतना अच्छा है और धीरे धीरे मैदान सूखता जा रहा है। बल्लेबाजी के लिए आदर्श इस वक्त परिस्थितियां हैं इस मैदान पर, और ओमकार देसाई और रोहित नार्वेकर बहुत ही मैच्योर पारी खेलते हुए।
शुभम जादव का ओवर खर्चीला रहा। पहले ओवर में 13 रन बने थे, दूसरे ओवर में 13 रन। पावर प्ले के 2 ओवर में 26 रन बने। कल्पेश मोहिते को गेंद थमाई गई है। 18 गेंदों में 18 की जरूरत, और मेरे ख्याल से ये 2 बल्लेबाज उसको पूरा कर लेंगे, ऐसे दृश्य निर्माण हुए हैं। अभी तक कोई विकेट नहीं ले पाई है यंग स्टार पोलादपुर। इस बार लूजनर बॉल, कोई रन नहीं बनेगा। साईं बाबा कॉम्प्लेक्स एंड से बॉलिंग की इस वक्त शुरुआत कर चुके हैं कल्पेश मोहिते। अगली गेंद इस बार बहुत सजीले अंदाज में स्क्वायर कट, और ये स्क्वायर कट लगाते समय फंस गए ओमकार। नवीन गौड़ी के हाथ में गेंद बैठ गई। पॉइंट एक ऐसी जगह है जहां पर बल्लेबाज को स्क्वायर कट लगाते समय गेंद को दबाकर खेलना होता है। ओमकार का स्क्वायर कट अच्छा था, लेकिन बॉल हवा में रही और नवीन गौड़ी ने बगैर कोई तकलीफ के उस आसान कैच को अंजाम दिया, और पहले विकेट का पतन ओमकार देसाई, कॉट नवीन गौड़ी, बोल्ड कल्पेश मोहिते। और नए बल्लेबाज के रूप में अब मैदान में उतरते हुए मंदार गुरव उर्फ बंड्या। स्क्वायर कट के बारे में अगर बात की जाए तो हिंदुस्तान इसका सबसे बेहतरीन स्क्वायर कट बल्लेबाज गुंडप्पा विश्वनाथ जिसको कहा जाता है, और सर डॉन ब्रैडमैन, विश्व विख्यात क्रिकेट समीक्षक सर नेविल कार्डस ने लिखा है कि सर डॉन ब्रैडमैन का स्क्वायर कट बेल्स के ऊपर से इतना पीछे जाकर सर डॉन स्क्वायर कट लगाते थे। और सबसे बड़ी बात यह थी कि ओमकार देसाई बल्ले को रोल ओवर करने गए, लेकिन बॉल हवा में रही और नवीन गौड़ी के हाथ में कैच बैठ गया, और पहले विकेट का पतन, ओमकार देसाई आउट। 26 के योग पर गिरने वाला यह पहला विकेट। अब 18 की जरूरत। कल्पेश मोहिते की गेंद, और ये देखिए क्या पुल लगाया है। आते ही इरादे साफ करता हुआ मंदार गुरव, संघासाठी धावा पुरव, और सीधा ये लगा गगनचुंबी छक्का। काला चौकी का ये खिलाड़ी अपने बल्लेबाजी के लिए पूरी दुनिया में मशहूर है, और मंदार पर जो दारो मदार है उसको सही कर दिखाया, और ये 6 के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 32 पर। और इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री से गेंद को निकाल दिया है। अभी भी गेंद देखना होगा मैदान के अंदर रुकी हुई है। 2 रन मंदार गुरव के खाते में, स्कोर आगे बढ़ता हुआ 34। अब 10 की जरूरत। बल्लेबाजी में बहुत गहराई है इस टीम में, और इस बार रिवर्स स्वीप लगाते हुए स्क्वायर ऑफ द विकेट, और गेंद एक बार फिर से मैदान के बाहर। रफू चक्कर 4 रनों के लिए। मंदार गुरव इतनी आसानी के साथ विकेट के दोनों और खेल रहे हैं, ऐसा लग रहा है मानो रात भर प्रैक्टिस करते रहे और सीधा आते चार्ज हो गए। ओमकार देसाई 14 रन बनाने के बाद आउट हुए, लेकिन जैसे ही ओमकार आउट हुए मंदार गुरव ने जिम्मेदारी अपने कंधों पर ले ली और स्कोर को पहुंचा दिया अब 38 पर। 6 रनों की जरूरत, और मंदार गुरव का एक बड़ा शॉट और गेम खत्म। कल्पेश मोहिते की गेंद, और जी हां, हवा में हिलोरे खाती हुई गेंद। अब कैच करने का प्रयास था, लेकिन वहां पर देखना एक कार्यकर्ता को पूछा जा रहा है और क्या डिसीजन दिया जाएगा। जी हां, ये एक बेहतरीन चौका मंदार गुरव के बल्ले से निकलता हुआ, यानी कि अब स्कोर जाकर पहुंच गया है 42 पर। 42 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। पहला विकेट गिरा 26 पर, जब कल्पेश मोहिते ने नवीन गौड़ी के हाथों में ओमकार देसाई को 14 निजी रन पर स्क्वायर कट लगाते समय कैच आउट करवाया। अब अगर देखें तो गेंदें बची है 12 और रन चाहिए महज 2। आप देख रहे हैं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021, आयोजक श्री स्वामी समर्थ यूथ फेडरेशन दिंडोशी गोरेगांव। पहला पुरस्कार 1 लाख रुपए और भव्य ट्रॉफी, दूसरा पुरस्कार 50,000 रुपए और भव्य ट्रॉफी। इसके अलावा बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, ये सारे इनाम दिए जाएंगे इस प्रतियोगिता के दौरान।
ओवर की शुरुआत और बहुत ही बढ़िया पिचअप कराते हुए गेंद को बाहर काटा था संदीप कदम के हाथों में जाती हुई गेंद। 11 गेंदों में 2 रनों की आवश्यकता। अभिजीत जाधव बॉलिंग की शुरुआत कर चुके हैं। राइट आर्म राउंड और इसलिए विजयी शॉट के साथ क्या स्ट्रेट 6 लगाया रोहित नार्वेकर। चतुर का चतुर शॉट अफलातुन और 9 विकेट से इस मुकाबले को जीत लिया है परी 11 डोंबिवली सैंडी एसपी ने। अभिनंदन रोहित नार्वेकर, अभिनंदन मंगेश गाड़ी, अभिनंदन दिनेश यादव एंड अभिनंदन परी 11 डोंबिवली चंदन भगत। तो आइए अब मैन ऑफ द मैच की तरफ हम आगे बढ़ते हैं। मैं रमेश नार्वेकर साहब से प्रार्थना करूंगा उनके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। तो इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है इमरोज खान। 2 ओवर 17 रन 2 विकेट, जिसमें पावर प्ले के ओवर में 4 रन दिए। दोस्तों इमरोज खान ये स्पीड गन है। मुझे आज भी याद है दिसंबर महीने के बिग बैश में मैन ऑफ द सीरीज रहे थे इमरोज खान और अपने वही फॉर्म को उन्होंने जारी रखा है। एंड इमरोज खान, आपसे गुजारिश है कि मैन ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए आपको स्टेज पर आना है। गोरेगांव के लेजेंड प्लेयर रमेश नार्वेकर, इनके शुभ हाथों से यह अवार्ड इनायत किया जाएगा इमरोज खान को। इमरोज भाई की बॉलिंग ही कुछ इस तरह है, इमरोज हर रोज, यही कहना चाहूंगा। जब वो नया क्रिकेट खेलने आए तो हमारे कई कमेंटेटर भाइयों ने उनको एम्ब्रोज बना दिया, क्योंकि एम्ब्रोज जैसा उनका पेस है। लेकिन आज भी क्या अफलातुन क्रिकेट खेले इमरोज, और आपको ये मैन ऑफ द मॅच मुबारक हो, दुसरे दौर में प्रवेश मुबारक हो। लेकिन यंग स्टार पोलादपूर, आम्ही आपले आभारी आहोत। आपण खास महाड वरून या स्पर्धा खेळण्यासाठी